पहा, पुढच्या प्रकारामध्ये थोडेसे मजेशीर आणि इंटरेस्टिंग प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, बेसिकचे आपले सगळे प्रकार या ठिकाणी कव्हर झालेले आहेत। हे जे प्रकार आहेत हे थोडेसे अपवादात्मक तुमच्या डोक्याला चालना देणारे असे हे प्रकार आहेत। पहा प्रश्न काय दिलाय आपल्याला, रमेश हा त्याच्या भावापेक्षा 1024 दिवसांनी लहान आहे। जर रमेशच्या भावाचा जन्म बुधवारचा असेल तर रमेशचा आपल्याला जन्माचा वार काढायचा आहे। पहा, इकडे लक्ष द्या। आता प्रश्न वाचलाय ना तुम्ही, प्रश्नात लक्षात आलंय तुमच्या की लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे। पहा, रमेश हा त्याच्या भावापेक्षा किती दिवसांनी लहान आहे? 1024 दिवसांनी कोण लहान आहे? पहा, रमेश। प्रश्न नीट समजून घ्या, रमेश हा त्याच्या भावापेक्षा 1024 दिवसांनी लहान आहे। म्हणजे त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा 1024 दिवसांनी कसा झाला? मोठा झाला, आहे की नाही? आता आपल्याला कोणाचा जन्मवार दिलाय? जर रमेशच्या भावाचा जन्मवार असेल बुधवार तर आपल्याला कोणाचा काढायचा आहे? रमेशचा जन्मवार काढायचा आहे। आता अगोदर तर काय करायचं, जे काही दिवस असतील त्यांच्यामधला जो काही फरक असेल त्या फरकाला प्रथमतः आपण डोळे झाकून 7 ने भाग देऊन घ्यायचा, कारण 7 दिवसांनी पुन्हा फिरून फिरून तोच वार येणार आहे म्हणून। आता 7 ने भाग दिल्यानंतर बाकी पाहायची किती येते। पहा, 7 1 7, राहिले किती? 3, 7 चोक 28, बाकी किती राहिली? 4, 7 5 35, 7 सकून 42। आता आपल्याला हा भाग कितीचा गेलाय याच्याशी काही देणं घेणं का? नाही। 7 सकून 42, 44 मधून 42 गेले, बाकी राहिली 2 दिवस। फक्त आपल्याला बाकी पाहायची आहे। इथपर्यंत लक्षात आलंय? इथपर्यंत कुणाला काहीच अडचण नाही? इथपर्यंत आपण आपल्या अगोदरच्या प्रकारामध्ये सुद्धा शिकलेलो आहोत। आता प्रश्न एवढाच आहे की बाबा 2 दिवसांनी पुढे जायचंय का 2 दिवसांनी मागे यायचंय? बरोबर आहे। तर कोण अगोदर जन्मलंय आणि कोण नंतर जन्मलंय? पहा, आता हा मोठा आहे, त्याचा भाऊ मोठा आहे ज्याचा की जन्मवार बुधवार आहे। आता मोठा असल्यामुळे तो काय झाला? अगोदर जन्मला ना। आणि जो रमेश आहे हा लहान असल्यामुळे त्याच्या नंतर जन्मलाय। म्हणजे आपल्याला अगोदरचा जन्मवार दिलाय आणि पुढचा जन्मवार काढायचा आहे। मग आपल्याला हे जे 2 दिवस आहेत हे मागे जाण्याची गरज नाही। हे 2 दिवस आपल्याला काय करायचंय? पुढे जायचं आहे। तुमच्यात तुम्ही लक्षात घ्या, तुमचा जर कोणी मोठा भाऊ असेल तर तो काय होईल? तुमच्यापेक्षा अगोदर जन्मलेला असेल, त्याचा जन्मवार बुधवार आहे। मग तुमच्यामध्ये 2 दिवसांनी वार पुढे सरकतोय, म्हणजे तुमचा जन्मवार काय होणार आहे? 2 दिवसांनी पुढे जाणार आहे, मागे जाणार नाही। म्हणून आता 2 दिवसांनी बुधवार पासून पुढे घ्या, कोणता वार येईल? गुरुवार। आणि जो रमेश आहे याचा जन्मवार कोणता वार येणार आहे? मग शुक्रवार हा वार येणार आहे। कुणाला काय अडचण? आता रविवार मागे गेले तरी आलं नसतं, पुढे गेला तरी आला नसता। कस काय सुट्टीच्या दिवशी जन्मला काय माहित नाही? बघा, ज्यांचं आलं नसेल त्यांनी घ्या खरडून। पहा, काय अडचण नाही, लक्षात आलाय मग हा प्रश्न? घ्यायचा पुढचा प्रश्न। आता पहा, पुढचा प्रश्न फार गमतीशीर दिलेला आहे। पहा काय दिलेले प्रश्नामध्ये, 1 जानेवारी 2022 ला नवीन काम सुरू केले। पहा, जर त्या व्यक्तीने प्रत्येक 9व्या दिवशी सुट्टी घेतली, म्हणजे जॉईन केल्यापासून प्रत्येक 9व्या दिवशी त्याने काय केलं? सुट्टी घेतली, तर आपल्याला विचारले 15 फेब्रुवारी 2022 ला तो व्यक्ती कामावर असेल का सुट्टीवर असेल? त्याने काम केलेले असेल का? पहा, जरा दिमागावर जोर द्या आणि सांगा काय उत्तर येईल ते।
मग सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा 1 जानेवारीला हा जो व्यक्ती आहे ह्याने काम चालू केले आणि 15 फेब्रुवारीला तो सुट्टीवरती असेल. कोणाकोणाचं म्हणणं आहे तो सुट्टीवरती असेल? हा, ज्यांचं आलंय उत्तर निखिलचं आणि हिचं गुंजनचं. हा, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? गेला असेल कामावर का सुट्टीवर आहे? कामावर गेला असेल. बर, प्रूव्ह करता येईल का त्याला? आता बघा, जानेवारीच्या 1 तारखेला या व्यक्तीने काम चालू केले, बरोबर आहे. जानेवारीच्या 1 तारखेला जर याने काम चालू केलं असेल तर पूर्ण जानेवारी महिना याने काम केलंय. पहा, जानेवारी महिना किती दिवसांचा आहे? 31 दिवसांचा आहे. सुट्टीवर नव्हता गेला, कामावर होता. बर, इथंच आलं पहा निखिलचं. आता पुन्हा त्याने पुढचा महिना फेब्रुवारीतले किती दिवस काम केले? परत 15 दिवस. आपल्याला टोटल दिवसांची बेरीज करायची. 31 आणि 15 किती दिवस काम केले त्याने? एकूण 46. आता यात सुट्ट्या पहा. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 15 फेब्रुवारीला त्या व्यक्तीने काम केलं असेल का? म्हणजे जो 46वा दिवस आहे या दिवशी तो व्यक्ती कामावर असेल का सुट्टीवर असेल? तर 9 दिवसाच्या सुट्ट्या आहेत. 9ने जर भाग दिला, 9 5 45, 45व्या दिवशी तो सुट्टीवर होता. पहा, म्हणजे 14 फेब्रुवारीला तो सुट्टीवर होता. 15 फेब्रुवारीला सुट्टीवर होता का? नाही. बघा, शिवमचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर 15 फेब्रुवारीला तो सुट्टीवर नसून कामावरती गेलेला होता. बरोबर आहे. काय लिहू मग उत्तर? कामावर होता. पहा, आहे का मजेशीर प्रश्न? असं तुम्ही विसरायचं नाही. जानेवारी मधले दिवस पाठ करून घेतले तरी जानेवारी मध्ये 30 दिवस धरलेत तुम्ही, त्याच्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे. घ्या लिहून. चला मग अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न पाहूयात. आता पहा, पुढचा प्रश्न सुद्धा असाच गमतीशीर आहे. काय दिले पहा या प्रश्नामध्ये? राधा ही तिच्या बहिणीपेक्षा 1193 दिवसांनी मोठी. पहा, कोण मोठी आहे? राधा. जर राधाच्या बहिणीचा जन्मवार मंगळवार असेल तर आपल्याला विचारलेला आहे राधाचा जन्मवार कोणता असेल? बर, बघा लगेच आलेलं आहे विवेकचं, शनिवार म्हणलंय. पहा, प्रश्न वाचायच्या अगोदर उत्तर तयार. पाठ केलंस का? कसं मग इतकं क्विक आन्सर कस काय? हा, सगळेच वार कोणत्या ना कोणत्या देवानं घेतलेले, त्याच्यामुळे कुणाला कोणता देव पावणार आहे हे पाहूयात. पहा, आता जसं तुम्हाला विवेकनं सांगितलं तसं तुम्हाला विदिन सेकंदामध्ये न पेन उचलता सुद्धा याचं उत्तर सांगता येते. पहा, डायरेक्ट 7ने भागात दिलेल्या संख्येला कोणती संख्या आहे? 1193. 7ने जर भाग दिला तर 7 1 7, हातचे उरले 4, 7 7 49. बाकी किती राहिली? मग 3 राहिली. मान्य? बाकी सर्वांची बाकी 3 आलेली, याच्याबद्दल नो डाऊट. ह, तर पहा, बाकी राहिली या ठिकाणी 3. आता हे 3 दिवस पुढे जायचं का मागे जायचं? पहा, तर राधा ही तिच्या बहिणीपेक्षा एवढ्या दिवसांनी मोठी आहे. आता बहिणीचा जन्मवार दिलाय म्हणजे पुढचा जन्मवार दिलाय आणि मागचा काढायचा आहे. आता राधा मोठी असल्यामुळे राधा अगोदर जन्मली की नाही, आणि तिची बहीण लहान असल्यामुळे ती नंतर जन्मली. मग आता तिच्या बहिणीचा दिलाय, काढायचा आहे कुणाला? आपल्याला तिच्या स्वतःचा. म्हणजे जी काही बाकी आहे तेवढे दिवस आपल्याला मागे जावं लागणार आहे. तिच्या बहिणीचा जन्मवार दिलेला आहे पहा मंगळवार. मंगळवार पासून 3 दिवस मागे जा. कोणता वार येईल? सोमवार, रविवार आणि शनीचा वार. शनिवार पहिल्यांदा त्यानं सांगितलं होतं, कसं आलं होतं दिवसाने, पण त्याचं उत्तर बरोबर आलेलं आहे. बाकी तुम्ही सगळ्यांचं उत्तर तुमचं चुकलेलं आहे. पहा, पटलं का कसं आलंय ते? काही अडचण नाही याच्यामध्ये.
काय अडचण नाही. काय केलं होतं नेमकं तुम्ही? पुढे गेला होतात. म्हणजे मराठी आकडे समजले नाहीत. बर बर, पुढं कोण कोण गेलं होतं? हा, तर इथे सगळ्यात मोठी चूक होती पहा. आता लहान बहिणीचा जन्मवार दिलाय आणि मोठ्याचा विचारलाय, मग लहान बहीण नंतर जन्मलेली असती, म्हणजे तिचा पुढचा दिलाय मागचा काढायचा. आपण एवढं डोक्यात घ्यायचं की वार आपल्याला पुढचा काढायचा आहे का मागचा काढायचा आहे. जर मागचा जुना काढायचा असेल तर रिवर्स या, आणि पुढची लेटेस्ट तारीख काढायची असेल तर पुढे जा. एवढी ट्रिक्स या ठिकाणी लक्षात ठेवा. आलं लक्षात? काय अडचण नाही. पाहायचं मग पुढचा प्रश्न बघा. काय दिलाय पुढचा प्रश्न आपल्याला? कपिल हा प्रथमेश पेक्षा 1094 दिवसांनी लहान आहे. जर प्रथमेशचा जन्माचा वार रविवार असेल तर आपल्याला विचारलंय कपिलचा जन्माचा वार कोणता असेल. ते आहात बघा. सध्या कितीला आहे ते? फक्त 6वीला आहे. 6वीच्या दृष्टीनं त्याचं डोकं पहा किती शार्प आहे. म्हणजे त्यावेळेस आपण बदाम जास्त खाल्लेले नाहीत. त्यावेळेस आपल्या आई वडिलांनी भदेच जास्त दिले आपल्या. आताचे लेकर काजू हो ना, सकाळी उठल्या उठल्या 2 भदे असायचे, काही मागितलं तरी भदे असायचे. तर ज्यांनी आताची जनरेशन शार्प आहे पहा, त्यांना बरोबर माहिती नेमकं आयुष्यातलं वेचून काय घ्यायचं. हे स्कॉलरशिपचे वगैरे लेकर असे हुशार आहेत पहा. आताच्या ग्रॅज्युएशनच्या पोरांना 10-10 वेळा मातीत घालतील, एवढे हुशार आहेत हे लेकर. फक्त तसं त्यांना योग्य वातावरण भेटायला पाहिजे. पहा इकडे लक्ष द्या. काय दिले आपल्याला? 1094 दिवसांचा फरक दिलाय पहा. आता हा फरक याला काय करायचं? 7 ने डिवाइड करून घ्यायचं. बाकी किती आली आपली? 7 1 7, उरले 3, 7 5 35, 7 सकून 42, बाकी उरलेली आहे फक्त 2. किती उरली बाकी? 2. आणि आपल्याला मोठ्याचा वार दिलाय का लहानाचा दिलाय हे डोक्यात घ्यायचं आपण. आता कपिल हा प्रथमेश पेक्षा लहान आहे आणि प्रथमेशचा जन्मवार दिलाय आपल्याला, म्हणजे मोठ्याचा दिलाय. बरोबर आहे. मोठा म्हणलं की तो अगोदरचा आला, लक्षात घ्या. मोठा आहे म्हणजे पुढचा धरायचं नाही, मोठा आहे म्हणजे तो लहानापेक्षा अगोदर जन्मलेला आहे पहा. मग त्याचा जन्मवार दिलेला आहे रविवार, आपल्याला त्याच्या नंतरचा पुढचा जन्मलेल्याचा वार काढायचा आहे. 2 दिवसांनी पुढे जा, त्याचा वार येईल रविवार पासून मंगळवार. कोणता वार येणार आहे? मंगळवार हा वार येणार आहे. ज्यांचं आलं नसेल त्यांनी घ्या लिहून. घ्या मग असाच पुढचा प्रश्न पहा. काय दिलंय प्रश्नामध्ये? राजू हा राजेश पेक्षा 1971 दिवसांनी मोठा आहे. जर राजेशचा जन्म शनिवारचा असेल तर राजूचा जन्मवार सांगा. तर बघा, राजू मोठा आहे, राजेश लहान आहे. लहानाचा दिलाय, मोठ्याचा काढायचा आहे पहा. आपल्याला वेगळं काहीच करायचं नाही, फक्त 2च स्टेप करायच्या. 7 न भाग द्यायचा आहे आणि आलेली बाकी मागे किंवा पुढे सारायची. मंगळवार. बर बघा आता, हा दोघांचंही आलेलं, एकाचं मंगळवार आणि एकाचं बुधवार. कोणाचं बरोबर आहे पहा, सांगा मग डायरेक्ट. बाकी किती आली या ठिकाणी? 4 सगळ्यांची आली, काय अडचण नाही. 4 दिवसांनी मागे जायचं का पुढे जायचं? बघा आपल्याला लहानाचा दिलाय, पुढच्याचा दिलाय, मागच्याचा काढायचा आहे. म्हणून दिलेल्या वारापासून शनिवार पासून 4 दिवस मागे जा किंवा 3 दिवस पुढे जा. शक्यतो मागेच जा, म्हणजे सध्या तुमचं बेसिक चालू आहे, तुम्हाला लक्षात येणार नाही. शनिवार पासून जर 4 दिवस मागे गेलात, शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि मंगळवार. बरोबर आहे. काय उत्तर आलं आपलं? मंगळवार. आलंय मग सर्वांचं? समजायलेत ना प्रश्न? काय अडचण नाही. सोडवा आता पुढचा.
पहा काय दिले पुढच्या प्रश्नामध्ये. संजना ही तिच्या बहिणीपेक्षा 974 दिवसांनी मोठी आहे. जर संजनाचा जन्म बुधवारचा असेल तर तिच्या बहिणीचा जन्माचा वार आपल्याला काढायचा आहे. किती दिवसांचा फरक दिलाय आपल्याला संजनामध्ये आणि तिच्या बहिणीमध्ये. आता याला जर 7 ने भाग दिला, 7 एक 7 उरले 2, 7 चोक 28 नाही 7 त्रिक 21 उरले 6, 7 7 49, 7 8 56, 7 9 63. बाकी किती उरायली. सगळ्यांची बाकी एक आली का. मग जर एक आली असेल तर सगळ्यांचं उत्तर सुद्धा सारखंच यायला पाहिजे. बघा संजना ही तिच्या बहिणीपेक्षा मोठी आहे आणि संजनाचा मोठीचा मागचीचा वार दिलाय बुधवार आणि फक्त पुढचीचा काढायचा आहे आपल्याला. एका दिवसाने पुढे कोणता वार येणार आहे. गुरुवार. कोणाचं चुकलं. यश चुकलं काय तुझं. नाही चुकलं. बरं होतं एखाद्या वेळेस गडबडीमध्ये. देऊ मग प्रॅक्टिस साठी आता असे चुकणार नाहीत. पहा सोडवून मला पटापट उत्तरे याची सांगा काय येतात ते. घ्या पाहून घ्या प्रश्न काय दिलाय. कविता ही तिच्या बहिणीपेक्षा 1438 दिवसांनी लहान आहे. कविताचा जन्म गुरुवारचा असेल तर तिच्या बहिणीचा जन्मवार कोणता. देऊ मग प्रॅक्टिस साठी असा पुढचा एखादा प्रश्न वेगळा. पहा पहा पुढचा प्रश्न काय दिलाय. रवीचा जन्म सोमवारचा आहे. रवी त्याच्या भावापेक्षा 1171 दिवसांनी मोठा आहे. तर रवीच्या भावाचा जन्म कोणत्या वारी झाला. आले का मग बुधवार सगळ्यांचं या प्रश्नाचं. घेऊ पुढचा प्रश्न. बघा लिहायचं राहिलं असेल तर जास्त ताण घेऊ नका. सगळे लेक्चर मी अपडेट करायले नोट्स तुम्ही नंतरही काढू शकता. बघा पुढचा प्रश्न दिलाय. सकीना ही तिच्या भावापेक्षा 1950 दिवसांनी लहान आहे. सकीनाचा जन्म रविवारी असेल तर तिच्या भावाचा जन्माचा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. पहा भावाच्या जन्माचा वार पहा. घ्या आता एक शेवटचा सोडवायला परत. पहा काय दिले या प्रश्नामध्ये. सचिन हा त्याच्या भावापेक्षा 1272 दिवसांनी लहान आहे. सचिनचा भावाचा जन्म शुक्रवार असेल तर सचिनचा जन्मवार आपल्याला काढायचा आहे. पहा तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या प्रकारातील सर्व प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि एकदम तुम्हाला समजेल अशा सोप्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि प्रॅक्टिस साठी सुद्धा भरपूर क्वेश्चन दिलेले आहेत. तर जे काही मुलं हे लेक्चर ऑनलाईन पाहत आहेत त्यांनी काय करायचे. जे शेवटी प्रॅक्टिस साठी क्वेश्चन दिलेले आहेत त्या सर्वांची उत्तरं मला कमेंट मध्ये सांगायची आहेत. आणि तुम्हाला हा प्रकार समजला की नाही हे सुद्धा 100% सांगायचं आहे. ओके चालेल. राहिलेलं आपण नंतर पाहूयात.